ठाण्याची शिवसेना असं आजवरचं चित्र राहिलं होतं। शिवसेना फुटली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे ठाण्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यानंतरची ही निवडणूक कशी आहे, कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे आपण जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, दीपक, नक्कीच हे एक समीकरण होतं, जे समीकरण त्याच प्रकारे अबाधित ठेवण्यात एकनाथ शिंदे यांना यश मिळालं की नाही आहे, किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी कोणाचं वर्चस्व आहे ठाणे जिल्ह्यावर, आपण ते जाणून घेणार आहोत। एकूण 18 या ठिकाणी मतदारसंघ आहेत, 3 जे आहेत ते खासदार होते यामध्ये, त्यामुळे 18 आमदार आहेत सध्या, आणि या 18 आमदारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचं वर्चस्व आहे। आता लोकसभेचा निकाल आणि आताचा प्रचार याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, कशा प्रकारे बदल आहे, आपण सुरुवात करूया गणेश पारकर यांच्याकडून। सर, काय सांगाल, एकूणच महाविकास आघाडी आणि महायुती जर ठाणे जिल्ह्याचा विचार केला, कोण ताकदवर वाटतंय किंवा कोणाचा प्रचार चांगला झाला, कोणते मुद्दे गाजले, काय सांगाल? लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला गेला तर लोकसभेमध्ये महायुतीमध्ये 2 जागा गेल्या आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा गेली। त्याच्यामध्ये भिवंडीची जागा राष्ट्रवादीकडे आली आणि शिंदेच्या शिवसेनेकडे 2 जागा आल्या, म्हणजे ठाण्याची जागा आणि कल्याणची जागा। म्हणजे एकंदरीत लक्षात घेतलं तर आत्ताच्या घडीला लोकसभा निवडणुकीनंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या मतदारसंघावर महायुती 2 आणि महाविकास आघाडी 1 असं चिन्ह होतं। आता विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर आता वाटतंय आता जे काही निकाल येतील त्या निकालामध्ये महाविकास आघाडीला हे जे काही जागा जिंकतील ते त्यांचं बेरजेचं राजकारण असेल की महाविकास आघाडीकडे आता केवळ 2च जागा आहेत। त्यातली एक भिवंडीची जागा जी समाजवादी पक्ष जो महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे, आणि कळवा मुंब्राची जी राष्ट्रवादीची जितेंद्र आव्हाड आहेत, आणि एक जागा कल्याण ग्रामीणची आहे ती मनसेकडे। तर अदरवाईज बाकीच्या जागा आताच्या घडीला ह्या महायुतीकडे आहेत। महाविकास आघाडीकडे केवळ 2च जागा आहेत। त्यामुळे जे काही महाविकास आघाडीला जे होईल ते त्यांचं बेरजेचं राजकारण असेल, त्यांना प्लसच त्यांना जागा त्यांना जिंकता येतील। आणि आता जे निवडणुकीचं दिसतंय त्याच्यामध्ये सध्या तरी महायुती पुढे दिसते। मिलिंद सर आहेत ठाणे वैभवचे संपादक। सर, इतके वर्ष आपण अगदी तळागाळामध्ये पेपर आपला पोहोचवलेला आहे, कशा प्रकारे सांगाल की या माध्यमातून जो प्रचार झाला, मग एकनाथ शिंदे आहेत, म्हणजे बडे मातब्बर नेते या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर अनेक नेते आहेत, तर एकनाथ शिंदे तर 2च वेळा आपल्याला दिसले प्रचारासाठी, ते स्वतः उतरले देखील नाहीत, मात्र इतरांचाच हे प्रचार करत होते। कसं बघता, येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा ठाणे जिल्हाच महाराष्ट्राचं नेतृत्व करेल? नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे की मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं ह्या इथल्या निवडणुकीकडे लक्ष आहे। परंतु आता जसं गणेश म्हणाला तसं मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीचा जो काही परिणाम होता त्याचं आपल्याला इथे कंपॅरिझन करताना, कारण की नॅरेटिव्ज वेगळे होते, परसेप्शन्स वेगळे होते, विषय वेगळे होते, ही बरीच हायपर लोक झालेली आहे। आता राहिला प्रश्न पक्षीय बलाबल काय होईल, तर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच की 2 लोकसभा मतदारसंघ युतीकडे आलेले होते आणि 1 आघाडीकडे गेलेलं होतं। तर ते इक्वेशन फारसं बदलणार नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की शिवसेना भाजप म्हणजे महायुतीमधले अंतर्गत संबंध जे आहेत ते फारसे काही असे सौहार्दाचे नव्हते, त्यामुळे त्याचा फार विपरीत परिणाम होऊ शकतो। उघडपणे बंडखोरी झाली नसली, एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी बंडखोरी शमवू शकले असले तरी देखील प्रत्यक्षात ग्राउंडवर अनेकांनी काम केलेलं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की साधारण 3 मतदारसंघ धोक्यात आलेले आहेत युतीचे, आणि 3 आघाडीच्या कडे वाढतील अशा पद्धतीचं आहे। मला स्वतःला थोडंसं सरप्रायझिंग वाटतंय, परंतु मुरबाडला थोडीशी गडबड झालेली आहे, दुसरा अंबरनाथ झालेला आहे, तिसरा मला बेलापूरला जरा चौरंगी लढत असल्यामुळे तिथे काय होईल सांगता येत नाहीये। त्याच्यामुळे ह्या 3 मतदारसंघांमध्ये मला असं वाटतं की थोडंसं अटीतटीचं होईल। जरी निवडून आले विद्यमान आमदार तरी फार अशा काय म्हणतो आपण निसटता विजय असेल, परंतु ओव्हरऑल बंडखोरी जरी शमली असली तरी मला असं वाटतं ठाण्यात सुद्धा आपण बघितलं असेल की संजय केळकरांसमोर तुमचे संजय भोईर आणि मीनाक्षीताई शिंदे सुद्धा इंटरेस्टेड होत्या, त्यांना शांत केलं असलं एकनाथ शिंदे यांनी, तरी देखील तो ग्राउंडवर किती त्याचा आपल्याला परिणाम दिसतो आपल्याला सांगता येणार नाही। महायुती आणि महाविकास आघाडी सोडून मनसे देखील मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये, कारण की राज ठाकरेंच्या 2 सभा झाल्या अविनाश जाधव यांच्यासाठी, तर मनसेचा किती प्रभाव वाटतो? मी 4था जो मतदारसंघ तुम्हाला सांगितलं जो मला सरप्रायझिंग आला तर मला काय फारसं आश्चर्य वाटणार नाही। अर्थात 2009च्या किंवा 14च्या किंवा अगोदरच्या निवडणुकींचा विचार केला
की अविनाश जाधव यांना साधारण 70-72 हजार मतं काहीतरी मिळालेली होती. तर ती तशी मिळणं, कारण की राज ठाकरेंनी यावेळी एक गोष्ट अतिशय चांगली केली की त्यांनी जो काय नॅरेटिव्ह सेट केला तो अतिशय मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेच्या मनातला होता. की सर्वांना जो एक राग होता की पक्षांतर खूप मोठ्या प्रमाणात झाली, एक नैतिकता राजकारणात आली, भाषा बदलली, तर तो सगळा विषय घेऊन राज ठाकरे उतरले होते. त्याच्यामुळे तो इम्प्रेशन कसं ते करतायत अविनाश जाधव, आणि त्यांनी प्रचारही खूप चांगला केलेला आहे. परंतु त्यांना छुपा पाठिंबा वगैरे जर काही मिळाला किंवा ह्यांच्यातल्या अंतर्गत काही गोष्टी असतील तर ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे ठाण्यात सुद्धा थोडंसं, पण एवढा नाही, जेवढे मी 3 मतदारसंघांबद्दल बोललो तेवढा चौथ्यात इथे फारसा फरक नाही पडणार. सर, थोडंसं ग्रामीण भागाकडे जाऊया. हे शहरी भागात झालं, कल्याण डोंबिवली वगैरे, शहापूर किंवा मुरबाड, भिवंडी ग्रामीण वगैरे हे खूप मोठे भाग आहेत. या ठिकाणचा प्रभाव आपण बघितलं, भिवंडीमध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात होती, राष्ट्रवादीचा तिकडे खासदार आलेला आहे निवडून. तर या ठिकाणचं काय वाटतं आपल्याला? मिलिंदजी 3 ठिकाणी म्हणाले, पण खरं तर 8 ठिकाणी हा फटका आहे आणि तो काचेसारखा स्पष्ट आहे. भिवंडी पूर्व म्हणजे ग्रामीण भिवंडी, भिवंडी पूर्व ह्या दोन्ही सीट युतीच्या यावेळेला प्रचंड संकटात आहेत. शांताराम मोरे काय किंवा आयत्या वेळी शेवटच्या क्षणाला माहीत नसलेला संतोष शेट्टी जो दर निवडणुकीत वेगळा पक्ष निवडतो, ह्या दोन्ही जागा संकट आहेत. उल्हासनगरमध्ये यावेळेला पुन्हा एकदा कलानी आणि आयलानी आहे, ती सीट फार वेगळी आहे. शहापूर यावेळेला युतीच्या हातातून निसटलेली सीट आहे. जशी ठाण्यामध्ये संजय केळकर आणि अविनाश यांच्यामध्ये काट्याची टक्कर होते आणि त्यात एक चांगलं संशोधन आलेलं आहे की काल परवापर्यंत आपण नौपाडा हा ब्राह्मण बहुल म्हणत होतो, यावेळेला कोकणस्थ मराठ्यांची लाखापेक्षा जास्त मतं मिळालीत. हा बदल होऊ शकतो. शिंदे सर, मी तुमच्याकडे येतो. शेवटचा प्रश्न घेऊया. ओव्हरऑलचं चित्र बघितलं तर नवी मुंबई देखील असेल तर त्या ठिकाणी नाईक फॅमिलीचं वर्चस्व होतं. त्या वर्चस्वाला कुठे ना कुठे धक्का बसेल असं वाटतं? नक्कीच. नवी मुंबईमध्ये जी बंडखोरी झाली, शिंदे गटाचे 2 दिग्गज नेत्यांनी बंडखोरी केली, त्यामुळे विद्यमान जे आमदार आहेत, गणेश नाईक असतील, मंदा म्हात्रे असतील, त्यांच्यासमोर प्रचंड तिरंगी अशी लढत होणार आहे. आणि ओव्हरऑल महायुती ही जिल्ह्यामध्ये तुम्ही बघाल तर नक्कीच त्या आघाडीवर आहे, पण आघाडीचे सुद्धा जवळपास 5 ते 6 आमदार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. धन्यवाद सगळ्यांना. आपण पाहिलं ठाणे जिल्ह्याचं एकूण हे चित्र आपण पाहत होतो. 18 एकूण जागा आहेत आणि या 18 जागांवर आता जर 2019चा विचार केला तर महायुतीचं खूप मोठं वर्चस्व आहे. पण ते वर्चस्व राखून ठेवण्यासाठी महायुतीने त्या प्रकारचा प्रचार केलाय का हे देखील बघणं महत्वाचं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे होते. पाण्याचा प्रश्न होता, कचऱ्याचा प्रश्न होता, हे महत्वाचे मुद्दे होते. त्यामुळे अनेक मुद्दे खरं तर अक्षय बघायचं झालं तर ठाणा असेल, मुंबई असेल, उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक मुद्दे असतील किंवा एकंदरीतच कुठल्या मुद्द्यांपासून प्रचार सुरू